नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत प्रोटीन मिल्कशेक घरच्या घरी कसा बनवायचा ते। हा असा प्रोटीन शेक आहे जो तुम्ही जिम करत असाल तरीही उपयोगी आहे, किंवा एखाद्याला जर खूपच अशक्तपणा जाणवत असेल, जेवण जात नसेल, अशा लोकांना हा प्रोटीन शेक फारच उपयोगी आहे। 10 ते 12 दिवस सलग प्रोटीन शेक घेतल्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। हा प्रोटीन शेक करायलाही अगदी सोपा आहे। चला तर मग प्रोटीन शेक बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूया। प्रोटीन मिल्कशेक साठी आपण घेतले आहे 1 ग्लास दूध, 50 ग्रॅम फुटाणे किंवा याला भाजके चणे असेही म्हणतात। या फुटाण्यांची आपण साल काढून घेतली आहे। 1 केळी, 3 खजूर, 1 चमचा गूळ। खजुरामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आणि खजूर सुरीने बारीक चिरून घ्यायचा। केळी सोलून गोल कट करून घ्यायची। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये फुटाण्याची बारीक पावडर करून घ्यायची। इथे फुटाण्याची आपण बारीक पावडर करून घेतली आहे। ज्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ते भांडे घ्यायचे, त्यामध्ये दूध टाकायचे। येथे आपण 2 ग्लास प्रोटीन शेक बनवणार आहोत, म्हणून यातील वस्तू दुप्पट टाकायच्या। दुधामध्ये बारीक चिरलेला खजूर टाकायचा, गूळ टाकायचा, आपण चण्याची जी पावडर करून घेतली आहे ती टाकायची। केळीचे काप टाकायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। खजूर व केळी दुधामध्ये एकदम बारीक होईल अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायची, म्हणजे प्रोटीन शेक मध्ये तुकडे राहणार नाहीत आणि कोणालाही प्रोटीन शेक सहजपणे पिता येईल। आता आपला प्रोटीन युक्त मिल्कशेक तयार आहे। तुम्हाला हा घरगुती व हेल्दी प्रोटीन शेक कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।